नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि आता मी बाजूवर झोपून मस्तपैकी व्हिडिओ काढत आहे, कारण एकदम चिल वाटत आहे इथं मस्तपैकी. चिल. गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. आणि मम्मीनी काढलेला पसारा तुम्हाला थोड्या वेळात बघायला भेटेल मित्रांनो. आणि मम्मीनी थोडंसं खालीवर केलेलं ते पण दिसन. आणि तुम्हाला सांगतो, हा व्हिडिओ मी सगळ्यात एंडला म्हणजे उशिरा घेत आहे. कारण तुम्हाला सांगतो की अजूनपर्यंत मी स्वतःच आंघोळ केलेली आहे. आता वाजले सकाळचे 10:30 आणि अजून मला दवाखान्यात जायचं आहे. भरपूर आहे, तुम्हाला पुढं काय काय बघायला भेटणार आहे. त्यामुळे चॅनलला कुठेही स्किप नाही करता, व्हिडिओला कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, नाही का. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटसुद्धा करा. कमेंट करता तर कमेंटला रिप्लाय मी देण्याचा प्रयत्न करतोच, पण ठीक आहे. आणि भरपूर जण मला बोलतात की शिवानीचं नॉर्मल डिलिव्हरी झाली की C-सेक्शन झाली, ते पण ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला माहीत पडेलच, सांगालच मी. तर त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. आणि पुढं पण मी विषय सांगतो की काय बोलायचं मला, कमेंट मला एकदा वाचून येऊ द्या आणि मग तुम्हाला मी पुढं व्हिडिओमध्ये सांगतो. तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता बघायला विसरू नका. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काय आणि हे बघा, ही जी आहे ना शिवानी, नुसती राऊंड चलानावरती काय मला काही समजत नाही. आता मस्तपैकी तिला मी बाळाला आंघोळ घालायला मदत केली, कारण ती एकटी बाळाला आंघोळ घालू शकत नाही अजून. तर त्याला मी मदत केली, मस्तपैकी त्याला झोप घातली. आणि आजकाल त्याचं मायावर प्रेम खूप उतू जाते, अति उतू जाते. कारण ते मला बघून शांत बसते आणि शिवानीला बघून आरडाओरडा करते. हा, तर असा विषय होतोय. तर ते तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. कारण आता तुम्ही म्हणतात की बाबा तू अजून बाळ दाखवलेलं नाहीये. तर मी तुम्हाला सांगू का, आता क्लिअरली आता तुम्हाला एक प्रश्नाचं उत्तर देतो मी. सगळेजण बाळाला बघायला इच्छुक आहेत, पण मी नाही दाखवलं अजून. नाही, कानात काय घालू नको, ते काय घालायला दुखत ना ते कानामध्ये. हिला कळतच नाही मित्रांनो, काय करावं काय की. कळतं मला सगळं. काय कळतं तुला? तर मित्रांनो, बाळाचा विषय तर परफेक्टली ज्या वेळेस आपला 2 महिन्यांचा व्हिडिओ येणार, परफेक्टली 2 महिन्यांचा, म्हणजे अजून त्याला 2 महिने पूर्ण व्हायला एक 5-7 दिवस आहेत. तर 5-7 दिवसात म्हणजे 2 महिने कंप्लीट झाल्यावरती जो 2 महिन्याचा शॉर्ट व्हिडिओ येणार, त्याच्यामध्ये तुम्हाला पहिले बघत नाही येणार. तिकडे मशीन लागत नको. तर 2 महिने ही माझ्या वस्तूला का हे करते, मला हेच करत नाही. आता तुम्हाला एक गोष्ट सांगू का मित्रांनो, ती बी गोष्ट सांगतो. आता मला ना माझ्या गोष्टींना हात लावल्याला बिलकुल जमत नाही, मला नाही आवडत. आणि तिला ना माझ्या गोष्टीला छेडल्याशिवाय जमत नाही. त्याच्यामुळे मला तिच्यावर खूप चिडचिड होती कधी कधी. पण मला ना काय करणार, कसं आहे, शेवटी समजून का माझ्या मनातल्या फिलिंग लावतात. आणि मला खरंच आवडत नाही, तुम्हाला सांगतो, माझ्या गोष्टींना हात लावलेला बिलकुल मला पटत नाही. आवडते तुमच्या गोष्टीला हात लावला, ती मुद्दाम तिथंच मुद्दाम हात लावणार तुमच्या गोष्टी. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ इथून सुरुवात झालेला आहे. मम्मीने काय काय केलं ते तुम्हाला दाखवतो पुढे मी. चला, आता मला आंघोळ बी करायची, अजून व्हिडिओ बाकी आहे, व्हिडिओ संपला नाही, आलोच. मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. आणि हे बघा, आमच्या घरात सकाळी सकाळी काहीतरी कुटाणे सुरू झालेले आहेत. आणि इकडे टाकलेली भात, आणि आमच्या घरातलं सगळं तलबितल चेंज करून टाकलेलं आहे आम्ही आज. आणि मम्मीने जे इकडं आम्ही बेड घेतला, आता इकडं किती पसारा करून लावला बघ. नाही, खालून वरून पूर्ण पसारा साफसफाई लावली मम्मी. सकाळी सकाळी मला काम आहे, सकाळ मला नको माया मागं लागलं. हे इडली पात्राचं भांडं एक इकडे कसं काय, हे काय किचन मध्ये पाहिजे, बॅनर आहेत आता वेस्ट. हे एकादशीच आहे. शिवानी माहिती तुला आंघोळ घातली बाळाला, मला झोपी लावलं. होता ना, हा मी होतो ना, म्हणजे मी माझी गोष्टीला पितो, मीच होतो समजा इथं आंघोळ घालताना. आवड करायला लावतो मी. मम्मीने पूर्ण पसार काढलाय बघा, बोलतो चालू आहे. चालू आहे की नाही बस बघायचं पद्धत बघा. ला. चालू आहे की नाही सांगा बरं तुम्ही. चालू आहे. दिसतोय का चालू? चालू असेल तर लढ हात कमेंट करा. चला पटापटा कमेंट दाखवा, चालू आहे का नाही. हे चालू आहे, हे बी चालू आहे. ते नाही चालू, टाकून दे भंगारमध्ये. नाही चालते, काढ बाहेर. ते भांगाराला द्यावं लागेल. हा, देऊन टाक. आज आमच्या इथं सगळं चलबिचल चालू आहे.
काय 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 पहिले आधी काय म्हणली त्यांची झोपमोड होती त्यांची म्हणून आपल्याला तिकडे फेकलं त्यांनी. मी इकडे झोपतच नाही पण मी तिकडेच जाऊन झोपन. मी त्याच गादीवर मी माझ्यासाठी घेतलेली गादी ती ते फेकून देऊ कशी लागते तुला बघ काय काय पाय पोळपाट फिळपाट काय काय सगळं फेकून काय आली. करते ते? नको ते. हे स्पीकर लागत का नाही ते नकोय, चांगलं नाही. ये त्यांनी काय केलं माहिती का रात्री त्यांची परेशानी होऊ नये म्हणून ते लगेच दुसऱ्या रूम मध्ये शिफ्ट लगेच आणि आपल्याला इकडं काढून दिला आता त्यांनी. तेच ना मग मी पण तेच म्हणते ना, आता आपल्याला ते तिथं झोपते मस्त, आपण काय जाऊ मी इकडं झोपणार आहे. आता तिथं काहीतरी हे करू, झोका बांधायची बाकी जातो. जोगा व्हायला मी तिथे ते आणून ठोकीन. पाळणार नाही ते मग सगळ्यात पाळणार सोपं घेऊन येईन आपण. direct. हा, टेन्शनच नाही झोक्याचं. हा की बघा एक तरी एक पसरा 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 पसरा. मम्मी दवाखान्यात जायचं रे मला पोराला घेऊन. पहिले जेवणाची सोय लावा. ही काय नाश्ता चालू आहे? तुमची बाज इकडे आली तर तुम्हाला इथं झोपावं लागेल, हाय की नाही हो? तुला माहिती सर सांगू का ती बाज इकडे आली ना, ती बाज आपण फक्त दुसऱ्याकडून आणली होती. कोकिनला बाज पाहिजे होती. म्हणून आता बाज आपल्या- फक्त थोडे दिवस आपल्याकडे आणली होती. आता झोक्याचं काय करायचं आता ती बाज मी काय करणार माहिती का तुला, ती बाज उचलणार आहे आणि आज संध्याकाळपर्यंत ती बाज देऊन टाकणार आहे. म्हणजे ते रूम पूर्ण भन्नाट माहिती का. होय देऊन टाकू का बाज. द्यायचं वस्तू त्याला. हा ही बाज जी होती ना ही बाज आमची नाही आहे. आम्ही एक जस्ट फॉर मामाची बाज आहे थोड्या दिवस आणली होती ती बाज आता मी रिटर्न करून टाकणार आहे. बघा आता बाळाचा मेकअप. तर मित्रांनो हे बघा आता मस्त पैकी बाळाचा मेकअप चालू आहे आणि शिवानी मेकअप करीत आहे. तर शिवानीने काजळ घरी बनवलं आहे. ते कसं बनवलं आहे ते तुम्हाला सांगणच. सांग बरं शिवानी ते कसं. माझ्या ताईने बनवलंय माझ्या समोर, म्हणून मला माहित पडलं. तू बनली तू बनलं. मला थोडी माहित होतं कसं बनवतात. ताईने बनवलं ना मग माझ्या समोर, मग मला आता येतं ना बनवता. हा मग कसं बनवलं. नाही का त्यांनी काय केलं माहिती का, असे 4 तांबे ठेवले. 4 तांबे. हा त्याच्यावर नाही का मोठं मोठं ताट ठेवलं आणि त्याच्या खाली तुपाचा दिवा लावला आणि त्याची जी काजळ आहे ना ती ओतून घेतली, एका साईडला काढून घेतली. ते 3-4 तास ठेवावा लागतो दिवा आणि ती एका साईडला ओढून घेतली आणि ओढून मग त्यात थोडंसं तूप तेल टाकलं, मस्त काजळ बनली. हा का घरगुती काजळ बनलेलं हा आहे मित्रांनो. म्हणजे बाहेरचं काजळ वापरलंच नाही त्याला, नाही वापरलं ते कसं हसते ना. तर सगळ्यांना मी सांगितलं स्टार्टिंगला की असं ना. बाबा मी व्हिडिओ मध्ये केव्हा दाखवणार आहे. तर आता कमेंटचं उत्तर आपण शेवटला घेऊया. तर एका ताईंनी कमेंट केली की दादा बदकचं खेळणं कुठून घेतलं. तर मी कालच्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस बदकचे खेळण्याचा व्हिडिओ जो टाकला ना तर त्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला कोपऱ्यामध्ये एक राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला एक ऑप्शन दिसत असेल, लिंक दिलेली आहे बघा मी. तर त्या लिंकवर जाऊन तुम्ही क्लिक करून ते बदकचं खेळणं बघू शकता. ॲक्च्युअलमध्ये विषय काय झाला माहिती आहे का, ते मागवलं होतं शिवानीच्या भावानी पण ते त्याला महागात पडलं जरासं है ना. तर ते तुम्हाला स्वस्तामध्ये भेटेल. मी जे लिंक टाकलेली आहे त्या लिंकच्या थ्रूनी ते मी नाही घेतलेलं, शिवानी हां त्याच्या मामाने मागवलेलं आहे, रुद्राच्या मामाने मागवलेलं आहे. त्यामुळं कसं आहे मी तुम्हाला फक्त लिंक शेअर केलेली आहे माझ्या पद्धतीने, कारण त्यांनी कुठून मागवलं मला माहित नाही. इंस्टाग्रामवरनं घेतलं वाटतं काहीतरी है ना. त्याला महाग पडलं ते आणि याच्यावरती कमी किंमत आहे. म्हणजे तिकडे काहीतरी 1000च्या आसपास गेलं मला वाटतं आणि हे इकडे स्वस्त आहे 300-400 रुपये काहीतरी आहे. आणि दुसरी कमेंट आहे आम्ही पण मोठा देवीच्या जवळच राहतो. तुमच्या गावाचं नाव कोणतं. पाथर्डीचे. आमच्या गावाचं नाव पाथर्डीचे. शिवानी नाका काय घातले आहे असे दिसत आहे. सिंपल नोजपिन. तर नोजपिनचा विषय तुम्हाला सांगू का, हे जे आहे ही सानिया मिर्झा आहे. हे जे दिसतं तुम्हाला सानिया मिर्झा आणि ती एकदम परमनंट आणि फिक्स आहे. ती निघत नाही आणि ती सोन्याची आहे आणि ती मला आवडती आणि ती छान पण वाटते. त्याच्यामुळे ती घातलेली आहे. तुम्ही म्हणत असाल काय घातलं नोजपिन काही कळणार नाही काही नाही पण ती आता माझ्या नवऱ्याने परमनंट टाकलेली आहे. ती निघत नाही ती. तर त्याच्यामुळेच आज ब्ल्यू ड्रेस का काल पण ब्ल्यू ड्रेस होता मला वाटतं. ब्ल्यू ड्रेस जास्त आहे का. हा काल वेगळा होता आज वेगळा आहे. ब्ल्यूज येणार आहे. हा ब्ल्यूच आहे पण काल पण ब्ल्यू तो अलग आहे ना, तो धुवून टाकला. ते मला वाटलं एक ड्रेस आहे. नाही 2-3 आहेत त्याला असे. पिंक आहे अजून रेड वाला घालायचं मग आज आवरलं पण हा शॉर्ट आहे म्हणून घातलं. मी तुम्हाला सांगतो मी सकाळपासून वाट बघतोय आणि इकडे बघा वाजलेत शॉर्ट किती. आहे ना म्हणून घातलं. 10:57 झाली तरी पण यांचं माझ बघा माझ्या लेकरांचा आवरा झालंय. त्याला डोस द्यायचा आहे आज दुसऱ्या 1.5 महिन्याचा ज्यावेळी डोस असतो तो डोस द्यायचा. त्याला अजून डोस दिला नाही कारण मागं पुढं झालं म्हणजे 2-3 दिवस मागं पुढं होते कारण डोस काल पण नव्हता. काल गेलो होतो आम्ही हॉस्पिटलमध्ये पण तिकडे आम्हाला डोस भेटलाच नाही.
मी ना काल एक रील पाहिली इंस्टाग्रामवर मी तसं काजळ लावणार त्यावर मस्त. तर मित्रांनो ती नोजपिन जी आहे ना तर ती नोजपिन नाही आहे तर ते सानिया मिर्झा का काय म्हणते त्याला ते आहे. आणि ते मम्मीनी आणि मी म्हणजे ज्यावेळेस मी हे घेतलं का त्या टायमिंगला केलं होतं. तर आता तर करणं मुश्किल आहे कारण आपल्यासारख्या म्हणजे माझ्यासारख्या सगळ्याच आपल्या पकडून गरीबच सगळेजण आपले व्हिडिओ बघणारे सगळे एवढं कोण नाही आहे. तर एवढं परवडण्यासारखं नाही आहे गोष्ट त्या सोन्याच्या. त्यामुळे मी त्यावेळेस केलं होतं 3-4 हजाराचं काहीतरी 2-3 हजाराचं होतं ते 3 हजाराचं होतं. नोजपिन अशी सरळ करायची ती पण सरळची चांगली दिसणार म्हणून मी सानिया मिर्झा मम्मीनी कारण ताईकडे पण तीच आहे आणि शिवानीला पण थोडीफार डिझाईन चेंज करून आहे. अरे व्यवस्थित काढ रे. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला बाळ बघायला भेटणार आहे परफेक्टली 2 महिने झाल्यानंतरच्या व्हिडिओमध्ये. आता तुम्ही तसं दादा असं का करतोय पण थोडंसं मला पण काहीतरी राहू दे ना. हां बाळाला पण कसं माहिती का बाळाला मी कॅमेरा दाखवत नाही सध्याच्या काळात. त्याला कॅमेरा दाखवला का ते पोरगं त्याला काय करावं त्याचं त्यालाच माहिती ते येड्यावरी करतो मला. चांगलं काढ ना शिवानी ते काय काढतो काय शिवानीने एवढं विचित्र काजळ लावलं त्याला असं रिबीन बनवली त्याची अशी काढून अशी रिबीन बनवली काय मज्जा नाही. आता डोस देईन तेव्हा मज्जा येण्याची. तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ रोज टाकायचा प्रयत्न करतो पण एखादी सुट्टी होऊन जाऊ शकते. अरे कवर अशी करायली तू चांगलं काढा चांगलं लाव त्याला पण काय त्याला पण मजा वाटते. तर मित्रांनो त्याला मी आज ते नेझल ड्रॉप टाकले नाही म्हणजे नाकात सर्दी होती त्याला सर्दीचा थोडा त्रास होतो त्याला आणि काही विषय नाही. बाकी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा. भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जावा म्हणजे तुम्हाला पूर्ण बघितल्यानंतर सगळ्या व्हिडिओची म्हणजे पूर्ण डिटेल सकट माहिती म्हणजे हे घेतली जाते.